आपले प्रीमियम गाडी जवळच आपले प्रीमियम व्यक्ती थांबलेले आहेत शिवा सर. 2012 ची डिझेल मध्ये गाडी आहे. तिची किंमत आपण ठेवलेली फक्त 5,40,000. सनरूफ सोबत तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. जबाबदार लोकांसाठी रुबाबदार कार. मॉडिफाई जीप आहे माझ्याकडे 3,90,000. नवीन टायर आहेत. नवीन टायर 2018 चीच आहे. तर ही पण 3,30,000 ला देत आहे, ती पण 3,30,000 ला देत आहे. मग घ्यायची कोणती गाडी? 3 गाड्या आहेत. जे पण गेली तुम्हाला जी आवडली ती घेऊ शकता. असं नाही. शोरूम हिस्ट्री मध्ये 89,000 किलोमीटर चाललेली गाडी. किंमत आपण ठेवलेली फक्त 3,90,000. नमस्कार युट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन दमदार व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी आलेले आहे कमर्शियल गाड्यांचा व्हिडिओ घेऊन. मित्रांनो, ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कमर्शियल गाड्या पण देणार आहे, प्रायव्हेट गाड्या पण देणार आहे, रुबाबदार गाड्या पण देणार आहे. म्हणजे जसं की आता ह्या साईडला बघू शकता, कमर्शियल मध्ये मी तुम्हाला वॅगनर देणार आहे. भरपूर असं वॅगनरचा स्टॉक अवेलेबल आहे आपल्याकडे. स्विफ्ट पण अवेलेबल आहे मित्रांनो, आणि प्रायव्हेटचा सुद्धा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला प्रीमियम गाडीचा शौक असेल तर प्रीमियम गाडी पण मी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे मर्सिडीज. आणि आपले प्रीमियम गाडी जवळच आपले प्रीमियम व्यक्ती थांबलेले आहेत शिवा सर. शिवा सर, नमस्ते सर. एकदम स्टॉक कडक आणलेला आहे, प्रायव्हेट, कमर्शियल, आणि काय कोणकोणत्या गाड्या अवेलेबल आहेत सर? माझ्याकडे परमिट मध्ये गाड्या आहेत, प्रायव्हेट मध्ये आहे, परत आणखी जीप मध्ये पण अवेलेबल केलेली आहे यावेळेस. ओके, कमर्शियल पण आहेत, प्रायव्हेट पण आहेत. तुम्हाला कोणत्या गाडीची माहिती पाहिजे ती मी पूर्ण देईन. चालेल सर. तर माहिती तर आपण घेणारच आहेत आणि सगळी डील पण आपण आपल्या युवसना सांगणारच आहोत. त्याच्या अगोदर इथला ऍड्रेस सांगून द्या. इथला रॉयल कोर्ट सोसायटी थिरगाव, डांगे चौक. ओके, साई मोटर. चालेल. तर मित्रांनो, काही प्रॉब्लेम येत असेल तर स्क्रीनवर नंबर शो होत आहे तुम्हाला. मी एकाला 2 नंबर देणार आहे, त्या नंबरवरती कॉल करायचं आणि डिटेल्स विचारून घ्यायची. ऍड्रेसचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला लोकेशन पण शेअर करतील सर. आणि तुम्हाला इथे भेटणार आहेत प्रायव्हेट, कमर्शियल दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटीज मध्ये गाड्या भेटणार आहेत. काही प्रॉब्लेम येणार नाहीत. तुम्ही घरगुती वापरण्यासाठी गाड्या घेत असाल या बिझनेस करण्यासाठी गाड्या घेत असाल तर त्या दोन्ही गाड्या तुम्हाला इथे भेटून जाईल. तसं आजच्या पहिली गाडी कोणती जाणार आहे तुम्ही? आजची जी पहिली गाडी असणार आहे तुम्हाला मी मर्सिडीज, आज मर्सिडीज पासूनच सुरू करायचं. मर्सिडीज चालेल. तर एकदम प्रीमियम गाडी आणि एकदम चांगली गाडी आहे. 2012 ची डिझेल मध्ये गाडी 1,15,000 किलोमीटर चाललेली आहे. हिची किंमत आपण ठेवलेली फक्त 5,40,000 रुपये. 5,40,000. लोन सुविधा ऑल महाराष्ट्र अवेलेबल आहे. ओके. लोन किती होईल या गाडीवरती सर? अंदाजित 4 लाख रुपयापर्यंत लोन 4 लाखापर्यंत होईल. ओनर सर गाडीचा? ओनर थर्ड ओनर आहे. थर्ड ओनर आहे. वेरियंट कोणता आहे सर? वेरियंट C250 आहे. ओके. आणि हे आता एअरबॅग वगैरे किती आहे सर? एअरबॅगला 4 असतात. 4. आणि विथ सनरूफ सोबत तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. आतून इंटेरियर वगैरे तुम्ही बघून घ्या. व्हिडिओ तर्फे तर मी दाखवतच आहे, तरी सुद्धा तुम्हाला शोरूमला यायचं आहे, एकदा चेक करायचं आहे, टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आहे. गाडी फिक्स करताना गाडीचा नंबर वगैरे बघून घ्या. एकदम छान कंडिशन मध्ये तुम्हाला ही गाडी भेटून जाईल. सर, निगोशिएबल काय प्राइसिंग होणार होईल ना मॅडम? तुमच्यातर्फे आल्यावर थोडं बहुत त्यांचा मान सन्मान केला जाईल. चालेल. आणि सर, आतून कशी गाडी आहे? आतून एकदम क्लीन नीट गाडी आहे. कुठल्याही प्रकारचं काम नाहीये सध्या गाडीला. ओके, एकदम क्लीन गाडी आहे. चालेल. तर म्हणजे ही तर गाडी तुम्ही बजेट मध्ये दिली. अजून नेक्स्ट गाडी कोणती देताय सर? त्याच्यानंतर आहे मॅडम माझ्याकडे क्रेटा. ओके, चालेल सर. 2016 ची गाडी आहे माझ्याकडे, डिझेल मध्ये 1.6 मध्ये आहे. त्या टाइमचं टॉप मॉडेल आहे. ओके. हिची आपण किंमत ठेवलेली आहे 7,60,000. फक्त 7,60,000. आणि लोन किती कराल ह्या गाडीवर? या गाडीवरती लोन तुम्हाला 5 लाख प्लसच होईल. ओके, चालेल. आणि वेरियंट कोणता आहे सर? हे 1.6 SX. चालली किती, रनिंग किती चालली? हिची रनिंग आहे मॅडम 1,03,000. 1,03,000 चाललेली गाडी. ग्रे कलर मध्ये तुम्हाला ही क्रेटा भेटून जाईल. आणि सर, लोन ऑल महाराष्ट्र मध्ये ऑल असणार महाराष्ट्र आहे. लोन. आणि लोनची फॅसिलिटी तुम्ही ऑल महाराष्ट्र मध्ये तर केलीच आहे. तर डॉक्युमेंट काय लागणार आहे सर? लोनला डॉक्युमेंट जे आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल जे आहे, नॉमिनल जे डॉक्युमेंट लागतील ते लागतील. जे डॉक्युमेंट लागणार आहे ते पण तुम्हाला मी सांगितलेले आहेत. ते डॉक्युमेंट घेऊन या. तुम्हाला प्रायव्हेट, कमर्शियल गाड्यांवरती लोन करून दिले जाईल. आणि सर, ज्याचा 700 प्लस सिव्हिल आहे त्याचं काय लोनची? 700 प्लस असेल तरच लोन होईल मॅडम. त्याच्या खाली असेल तर लोनला थोडा प्रॉब्लेम येईल. तर शिवा सर, आता पुढची गाडी कोणती देत आहे मला? पुढची गाडी एकदम रुबाबदार, एकदम गावाला वापरण्यासारखी गाडी. कुठेही जरी गेलं तरी एकदम डिमांडेड कार आहे. ओके. रुबाबदार लोकांसाठी रुबाबदार कार. मॉडिफाय जीप आहे माझ्याकडे. 1995 ची गाडी आहे. 4 टायर बटन, ऑल पेपर क्लिअर. कुठल्याही गाडीला वर्क नाहीये. एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे. 4x4 मध्ये असतात तिला स्टिकर, पण 4x2 गाडी आहे ती. ओके. तिची किंमत आपण ठेवलेली फक्त 3,90,000 रुपये. फक्त 3,90,000. 3,90,000 ला तुम्ही गाडी देताय सर? कॅश मध्ये डील करावं लागेल? कॅश मध्ये डील करावं लागेल. याच्यावर लोन नाही होणार. ओके, चालेल. आणि आतून इंटेरियर वगैरे एकदम इंटेरियर क्लीन आहे, म्युझिक सिस्टम आहे, काही प्रॉब्लेम नाही. ही वॅगनर 2023 ची आहे, VXI मॉडेल आहे. हिची आपण डील केलेली आहे 5,25,000 रुपये. ही गाडी गेलेली आहे, पण माझ्याकडे ही गाडी परत अवेलेबल होईल.
ओके, म्हणजे आपल्या व्ह्युअर्सनी अशीच डिमांड केली तर बिलकुल available बिलकुल आहे, होऊन जाईल. आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, हे ही अशा कधी दोन- डील झाली सर? ही डील परवाच्या दिवशी झालेली आहे, 2 दिवस झाले डील होऊन. ओके. पूर्ण पेमेंट लोन वगैरे लोनला दिलेली आहे गाडी. हम्म. हिच्यावरती लोन पण झालेलं आहे, 80,000 फक्त डाऊन पेमेंट करावं लागलेलं आहे, बाकी लोन झालेलं आहे. अरे वा, 80,000 डाऊन पेमेंट केलेलं आहे. अशी गाडी वेरियंट आपल्याकडे कोणता आहे सर? या VX आहे, VX आहे variant पेट्रोल आहे. सीएनजी कंपनी पेटी. ओके, तर मित्रांनो बघा, अशा डील होत राहतात, चांगल्या गाड्या आल्या म्हणजे लवकरात लवकर जात असतात. तर तुम्हाला पण एक विनंती करते, जेव्हा व्हिडिओ पडल्यानंतर त्या गाड्यांचं स्क्रीनशॉट काढत जा आणि गाड्या पाहायला येण्यासाठी तुम्ही पहिला फोन करत जा, कारण की व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्या गाड्या डील होत राहतात. आता व्हिडिओ बनवायच्या अगोदर ही गाडी डील झालेली आहे, तरी सुद्धा सरांनी याची डिटेल्स आपल्याला सांगितलेले आहे. अशा यांच्याकडे गाड्या येत राहतात, तुम्ही कॉल करून विचारत जा. गोल्ड शेप मध्ये मॅडम माझ्याकडे 18च्या 3 वॅगनर आहे. ओके, मग त्यातली आपण ही दाखवू आता, पेट्रोल प्लस बिलकुल, सीएनजी मध्ये पेट्रोल आहे का? सीएनजी कंपनी फिटिंग मध्ये गाडी आहे मॅडम. ओके, ऑल पेपर क्लिअर, फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. हम्म. हिची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त 3,20,000 रुपये. 3,20,000. 3,20,000 रुपये. व्हाईट कलर मध्ये गाडी आहे, फर्स्ट ओनर मध्ये, ऑल पेपर क्लिअर. लोन सुविधा हिच्यासाठी फक्त पुणे जिल्ह्यासाठी आहे. पुणे जिल्ह्यासाठी. पुणे जिल्ह्यासाठी लोन सुविधा करून भेटेल. आणि वेरियंट कोणतं आहे सर? हे LXI मध्ये येते मॅडम. LX आहे. आणि आतून गाडी कशी आहे सर? आतून एकदम क्लीन आणि नीट गाडी आहे मॅडम. आणि कुठल्याही प्रकारचं काम नाही. हिचं हे ओनर किती झाले सर? ओनर फर्स्ट आहे मॅडम. फर्स्ट ओनर. फर्स्ट ओनर मध्ये टायर वगैरे टायर वगैरेची कंडिशन नवीन टायर आहेत मॅडम. नवीन टायर आहे. ओके, शिवा सर पुढची वॅगनर आपली? ही नेक्स्ट मॅडम 2018चीच आहे, हम्म. सेकंड ओनर मध्ये आहे, पूर्ण पेपर क्लिअर. हिच्यावर पण लोन होईल. 3,20,000 हिची पण किंमत ठेवलेली आहे. ऑल पेपर क्लिअर, टायर कंडिशन 80% आहे मॅडम. प्रत्येक गोष्ट गाडीत कुठलंही वर्क नाहीये. नवीन सीट कव्हर, स्क्रीन वगैरे लावलेली आहे गाडी. चालेल. तर सर या परमिट गाड्यांचा पेपर खूप असतात, तर तुम्ही किती दिवसात कस्टमरच्या नावावरती पेपर करता? कस्टमर नावावर करण्यासाठी पेपर मॅडम 7 ते 8 दिवस लागतात. 8 दिवस लागतात. 8 दिवस. प्रायव्हेट गाड्यांचा प्रायव्हेट गाडी 2 दिवसात होती. 2 दिवसामध्ये दोन होऊन जातं. तर आता ही पण 3,20,000 देत आहे, ती पण 3,20,000 देत आहे, मग घ्यायची कोणती गाडी? नाही मॅडम, 3 Same. गाड्या आहेत. जे पण गेली तुम्हाला जी आवडली ती घेऊ शकता, असं ओके, नाही. म्हणजे प्राइसिंग सेम आहे ना? प्राइसिंग सेम आहे, फक्त ओनर चेंज आहे. सेकंड ओनर झालेली आहे म्हणून, पण गाडी व्हाईट कलर मध्ये आहे, सेम कंडिशन. सेम कंडिशन. ओके, चालेल. तर मित्रांनो प्राइसिंग सेम आहे. ही पण 2018ची फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. हम्म. वॅगनरच आहे. 1,10,000 किलोमीटर चाललेली आहे. सेम प्राइस ठेवलेली आहे 3,10,000. ओके, सिल्वर कलर मुळे 10,000 रुपये कमी केलेले आहेत. अरे वा, सिल्वर फक्त कलर कलर मध्ये सिल्वर 10,000 असल्यामुळे कमी 10,000 केले. रुपये कमी केलेले आहेत. 1.6 मध्ये EX मॉडेल आहे माझ्याकडे, सेकंड टॉप मध्ये. ओके, 2012ची सिंगल ओनर गाडी. हम्म. आणि शोरूम हिस्ट्री मध्ये 89,000 किलोमीटर चाललेली गाडी. ओके, म्हणजे ह्या गाडीची शोरूम हिस्ट्री पण दिली शोरूम जाणार हिस्ट्री आहे? मध्ये आहे गाडी. चालेल सर. इन्शुरन्स चालू आहे गाडीचा, कुठल्याही प्रकारचं काम नाहीये. हम्म. पूर्ण टायर वगैरे कंडिशन 90% प्लस आहे. ओके, गाडीमध्ये कुठलाही वर्क नाही. शोरूम हिस्ट्री 89,000 किलोमीटर चाललेली आहे. आपण या देणार कितीला? या गाडीची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त 3,90,000. 3,90,000. सर लोन होणार या गाडीवर? बिलकुल होणार मॅडम. लोन याच्यावरती 75%. 75%. तर मित्रांनो गाडी बघून घ्या. MH12 पासिंग मध्ये व्हाईट कलर मध्ये एकदम कडक अशी लुक मध्ये. सर कधी इन झाली आहे? मला वाटतं आताच इन झालेली आहे गाडी. मॅडम ही गाडी येऊन झाली माझ्याकडे 2 दिवस झाले. 2 2 दिवस दिवसाखाली झाली. ओके, मी परवा आले होते तुमच्याकडून, मी इथून चालली होती तेव्हा दिसली नाही मला, नाही, म्हणून म्हटलं 2 दिवस झाले तरुण गाडी. चालेल. तर मित्रांनो असा स्टॉक लगेच येत असतो, लवकर लवकर डील होत असेल. लवकर या ह्या वेरणासाठी, खूप डिमांडेड गाडी आहे. मध्ये मॅडम माझ्याकडे आहे ऍक्सेंट 2019 ची पेट्रोल CNG. ओके, ही गाडी चाललेली आहे 1,10,000 किलोमीटर. 19 आहे, फर्स्ट ओनर आहे, ऑल पेपर क्लिअर. आणि हिची किंमत ठेवलेली आहे आपण फक्त 3,60,000. 3,60,000. लोन सुविधा पुणे जिल्ह्यासाठी अवेलेबल. ओके, चालेल. ह्या वेळेला तुम्ही काय सगळ्या गाड्या 3,00,000च्या आत वरती का खाली वरती? लो बजेट गाड्या लागतात ना मार्केटला मॅडम, त्यासाठी बरोबर. आणलेलं आहे. कमर्शियल गाडी एकदम परवडण्यासारखी आमच्याकडे ठेवलेली आहे. ओला उबेर साठी ओला उबेर साठी बिलकुल चालेल. चालेल. तर अजून काय स्टॉक मध्ये? स्टॉक मध्ये मॅडम माझ्याकडे आणखी तुम्हाला म्हणलं तर माझ्याकडे मोस्ट डिमांडिंग डिझायर आहे माझ्याकडे. डिझायर आहे आपलं. तर आपण डिझायर आहे दाखवू पेट्रोल CNG 2019. ही डिझायर आहे मॅडम माझ्याकडे 2019 ची पेट्रोल CNG. फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. हम्म. शोरूम हिस्ट्री 1,30,000 किलोमीटर चाललेली आहे. 1,30,000 ऑल पेपर केले, इन्शुरन्स चालू, कुठल्याही प्रकारचं काम नाही आहे गाडीला. हम्म. एकदम टाईट कंडिशनला गाडी आहे. हिची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. 4 लाख रुपये लोन होईल मॅडम याच्यावरती. ओके, 1 लाख डाऊन पेमेंट जरी केलं तरी गाडी मिळून जाईल. चालली किती आहे सर? 1,30,000 किलोमीटर. 1,30,000 मध्ये चाललेली MH12 पासिंग मध्ये तुम्हाला ही डिझायर भेटते आणि ओनर फर्स्ट असतो. ओनर फर्स्ट आहे. फर्स्ट मध्ये आणि पेपर ऑल पेपर चालू आहे. चालू आहे म्हणजे ऑल पेपर काय रोड टॅक्स वगैरे काय कुठलाही काही नाही. पूर्ण पेपर चालू आहे. इन्शुरन्स पूर्ण चालू आहे. इन्शुरन्स सगळं चालू आहे. चालू 1 आहे. वर्ष पूर्ण चालू. पेट्रोल CNG आहे. CNG ला अवरेज पण चांगला आहे तिला. किती ॲव्हरेज देऊ शकते सर? मॅडम ही गाडी टँक फुल मध्ये जवळपास 250 किलोमीटर चालते. 275 किलोमीटर चालते. ओके, तर एकदम छान कंडिशन मध्ये तुम्हाला ही भेटून जाईल. सर आता थोडं काहीतरी असं डॅमेज वगैरे झालंय तर तुम्ही हे सगळं करून देणार हा, का थोडंफार customer ला? क्लीन करून देईल. चालेल. त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे? नाही बिलकुल. लो बजेटच्या काय आहेत का लो आपल्याकडे? बजेट मध्ये आता मॅडम माझ्याकडे आहे झेन. ओके. झेन इस्टुले आहे. हम्म.
थोडी जुनी गाडी आहे, 2010 ची आहे. याची किंमत आपण फक्त 1.25 लाख रुपये ठेवलेली आहे. प्युअर पेट्रोल मध्ये गाडी. प्युअर पेट्रोल मध्ये प्युअर पेट्रोल. चेन भेटून जाईल मित्रांनो. थोडी जुनी असल्यामुळे तुम्हाला थोडं कमी जात ह्याच्यात पण होईल, मान सन्मान केला जाईल, थोडं वर खाली कमी करून देतील आपल्याला. त्याच्यानंतर आहे माझ्याकडे प्रायव्हेट मध्ये इटिओस. 2015 ची गाडी आहे. याची किंमत आपण ठेवली फक्त 4,10,000. 4,10,000. डिझेल मध्ये गाडी आहे, ऑल पेपर चालू, सेकंड ओनर गाडी आहे, कुठल्याही गाडीला काम नाहीये, काहीच नाही. अजून एक आहे आपल्याकडे परमिट ही मध्ये, होंडा एमएस डिझेल मध्ये आहे, कमर्शियल मध्ये 2017 ची गाडी आहे. 2,40,000 रुपये किंमत ठेवलेली आहे. 2,40,000. डिझेल मध्ये गाडी आहे, लोन सुविधा अवेलेबल पुणे. आतून गाडी कशी आहे सर? चालू आतून एकदम क्लीन नीट गाडी, नीट. कुठल्याही प्रकारचं काम नाही. ओके चालेल. तर तुम्हाला ही पण व्यवस्थित कंडिशन मध्ये भेटून जाईल. मॅडम आपली 2010 ची पेट्रोल सीएनजी SX4 आहे. ओके 2010 ची सेकंड ओनर पेट्रोल सीएनजी आहे. पेट्रोल सीएनजी मध्ये गाडी आहे. हिची आपण किंमत ठेवलेली आहे 2,10,000. ओके. पेट्रोल सीएनजी मध्ये सर किती ॲव्हरेज भेटेल या गाडीला? ही टँक फुल मध्ये मॅडम जवळपास 250 ते 250 किलोमीटर चालतो. ओके. आणि हे जे ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहे? ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहेत मॅडम. ओके. आणि ह्याच्यावर काय निगोशिएबल कराल का? नेगोशिएबल होईल मॅडम, तुमचा मान सन्मान केला जाईल. 1,85 ला भेटून जाईल मित्रांनो. चॅनलचा रेफरन्स द्या. स्टॉक कमी आहे खरं, एकदम लो बजेट मध्ये गाड्या आहेत तुमच्याकडे. तर बिलकुल सर मॅडम. त्या गाड्या घेण्यासाठी यायचंय तर अजून एकदा आपल्या युवसना ऍड्रेस सांगून. रॉयल कोर्ट सोसायटीच्या समोर थेरगाव डांगे चौक, साई मोटर. इथं आलं तर त्यांना प्रॉब्लेम काही पण आहे. पेपर कुठल्याही गाडीचा रुकलेला नाही, ऑल पेपर क्लिअर करून पूर्ण डॉक्युमेंट पारदर्शक व्यवहार आहे आपले, कुठल्याही प्रकारची फसवणूक नाहीये. सगळ्या लोकांना जे पाहिजे ते मिळून जाईल आपल्याकडे. चालेल. तर मित्रांनो स्क्रीनवर नंबर शो होता, काही प्रॉब्लेम आहे तर तसं लांबून येत असाल कुठून बाहेरून तर त्या सरांना कॉल करा आणि गाड्यांबद्दल विचारून घ्या, फोटो मागून घ्या. पेपर्स वगैरे तुम्हाला वर्क करायचं असेल, लोन साठी टाकायचं असेल तर सरांना लोन करण्यासाठी पेपर पण द्या. कारण कसं तुमचे सिव्हिल एखादी खराब असेल आणि तुम्ही इथे आल्यानंतर त्यावेळेला तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको किंवा लोन होणार नाही असं सांगितल्यानंतर आपले कस्टमर नाराज नाही व्हायला पाहिजे. नाही बिलकुल नाही. त्याच्यासाठी तुम्ही एकदा सिव्हिल आपलं किती आहेत काय आहे ते चेक करून या. त्याच्यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे आणि व्हिजिट द्यायची आहे आपल्या साई मोटर्स मध्ये. साई मोटर्स हे थेरगाव मध्ये येतं. लवकरात लवकर या आणि गाड्यांच्या डील करा. तर अजून काय सांगाल का आपल्या युवसना सर? मॅडम सांगायचं म्हणलं तर आपल्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये कमर्शियल गाड्यांना पूर्ण लोन करून देतो मी. प्रायव्हेट गाड्यांसाठी म्हणलं तर ऑल महाराष्ट्र लोन करून देतो. एकदम आपल्या पेपरचा कुठलाही इश्यू नाही, फसवेगिरीचं काम नाहीये. जे आहे ते पूर्ण लोकांना जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. लो बजेट पासून हाय बजेट पर्यंत सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत आपल्याकडे. चालेल. तर आणि अजून तुमच्या कुठल्या गाड्यांसाठी डिमांड असेल तर सर ते त्या पण पण कळवा, त्या पण गाड्या गाड्या अवेलेबल करून देऊ आपण. चालेल. तर अशाच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. तुम्हाला अजून कोणती गाडी हवी असेल तर ती मी गाडी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर भेटेन मी अशीच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन मित्रांनो. तोपर्यंत नमस्ते, थँक्यू. नमस्कार.